आज खूप दिवसानंतर चहा बनवला आणि तोही आटून गेला. झालं असं की सकाळची सुरुवात मात्र मस्त झाली. आज होता इवाचा रिझल्ट, त्यामुळे सकाळी लवकर सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या. सध्या सुट्ट्या लागल्यामुळे आम्ही खूप जास्त लेट उठतोय, पण आज मात्र पटकन उठून स्वयंपाकाला लागले. सकाळी मावशीने पोळ्या वगैरे बनवल्या आणि त्यानंतर झाडू आणि पोछा करून त्या गेल्याच्या नंतर आम्ही खूप दिवसानंतर दूध आणलं. म्हटलं चला आता चहा पिऊया. तसं गरमी खूप वाढली आहे, पण चहा म्हणजे काही सुटणारी गोष्ट नाहीच आहे. एका गॅसवर भाजीची तयारी चालू होती, त्यासाठी कांदा भाजून घेतला आणि तो गॅस चालूच होता. दुसऱ्या गॅसवर मी चहा ठेवला आणि जसा मी चहा ठेवला तसं मला इवाचा आणि त्या बर्ड्सचा आवाज आला. मागच्या 2 दिवसापासूनच ते बर्ड्स आमच्या घरी आहेत. आम्हाला त्यांचं कसं सांभाळ करायचं ते जास्त काही प्रमाणात माहिती नाही आणि इवाला मात्र खूप जास्त त्यांच्याशी खेळायचं असतं आणि कधी कधी ते खूप जास्त परेशान होतात. आणि मला जेव्हा इवा येऊन सांगत होते की मम्मी ते बर्ड्स असेच आहेत, नुसते आवाज करतात, तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिने काहीतरी खोडी केली असावी. त्याच्यामुळे मी बर्ड्सला वर असं टांगून ठेवलं गॅलरीमध्ये आणि त्यानंतर मात्र ते समाधानाने बसले. आणि त्यानंतर जेव्हा मी वापस आले तेव्हा मात्र माझा सगळा चहा आटून गेला होता. एक करायला गेली की दुसरंच काहीतरी होतं. सगळ्या गोष्टी एकत्र मॅनेज करायचे तर असंच असतं. असं होतं. बर्ड्स मस्तपैकी खेळत आहेत. आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक